आजच्या या व्याख्यानामध्ये निराश व्यक्तीचे काही लक्षणं आणि त्या नैराश्यातून बाहेर येण्याचे उपाय आपण सांगणार आहोत. बऱ्याच जणाला आपण निराश आहोत याची जाणीव नसते, पण ते निराश असतात. कशातच मला रस राहिला नाही अशी ज्या व्यक्तीची भावना होते आणि ही भावना दीर्घकाळ टिकायला लागते, ते नैराश्याचं एक लक्षण आहे. इतरांपासून दूर राहणे, कोणातच मिसळावं न वाटणं, म्हणजे न एखाद्या अभ्यासासाठी तो एकांतात राहत असेल किंवा ते एकांतात राहून आनंदी राहत असेल, उत्साही राहत असेल, प्रसन्न राहत असेल, आत्मविश्वासानं जगत असेल, सुखानं जगत असेल तर तो प्रॉब्लेम नाही. पण इतरांपासून दूर राहणं, दूर का राहायचंय, तर मला आता कोणातच काही रस राहिला नाही म्हणून मी दूर राहतो, याचं तोंड बघा वाटणं आलंय असं वाटणं, हे नैराश्याचं एक लक्षण आहे. आणि मग एकाकीपण वाटणं, एकटं वाटणं, गर्दीतही एकटंच आहोत, आपलं कोणी नाही असं वाटत राहणं, आणि कशातच काही आता उरलं नाही म्हणजे चांगुलपणावरचा विश्वास उडणं, काही चांगलं घडणार आहे असं न वाटणं, आता आपल्या आयुष्यात काही चांगलं घडणार नाही असं ज्यांना वाटते ती माणसं निराशेचे शिकार झालेली असते. यस, काहीतरी नवं, हे ठीक आहे, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू दे, त्या प्रतिकूल परिस्थितीला मी अनुकूल करू शकतो असा भाव मनामध्ये असणं म्हणजे आशा पल्लवीत असणं. अरे आता त्याच्या सगळ्या आशा संपल्यात बरं का, असं लोकांनी म्हटलं तर चालेल, परंतु तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे. तुमचं जे काही ध्येय आहे त्या ध्येयाप्रती तुमची निष्ठा, तुमची श्रद्धा, तुम्ही आणि त्या ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करताना आनंद वाटणं, स्वारस्य वाटणं, त्याचबरोबर प्रयत्नाला फळ येते यावर विश्वास असणं, हे जिथं घडते तिथं हे निराशा आणि नैराश्य नसते. म्हणून कुठेही लक्षात ठेवा मित्र, तुम्ही जे काही करत आहात ते चांगलं आहे आणि ते चांगलं घडणार आहे, चांगलं होणार आहे, आणि हा भाव सातत्यानं निर्माण करायला पाहिजे. आणि चांगुलपणावर, स्वतःच्या आणि इतरांच्या चांगुलपणावर श्रद्धा असली पाहिजे. हां, वाईटपणा असेल तर सावध राहिलं पाहिजे, पण चांगुलपणावर श्रद्धा नाही, कुठेच चांगुलपणा राहिला नाही, सगळंच संपलंय असं वाटणं हे निराशेचं लक्षण आहे. आशा गमावून बसणं किंवा आता अशाच न उरणं हे नैराश्याचे लक्षण आहे. आपण पासच होऊ शकणार नाही असं वाटणं, की आपल्याला यशच मिळणार नाही असं वाटणं, किंवा आपल्याला आता नोकरी लागणार नाही असं वाटणं, किंवा आपल्याला मूलबाळ आता होणारच नाही असं वाटत राहणं, हे नैराश्याचे लक्षण आहे. आणि तुम्ही ह्या नैराश्यात जगला तर ते होतच नाहीत, मग हे लक्षात ठेवा. अशा बऱ्याच गोष्टीला जन्म घालत असते. तर आणि एखादा कारण काय आहे नैराश्याचं, एखादं अपयश येणं, एखादा आघात होणं मनावर, यातून माणूस निराश होतो. म्हणजे अपयश येणं, नुकसान होणं, अपमान होणं, आता तोंड दाखवणं, काय दाखवावं तोंड, लोकांसमोर काय यावं असं त्याला वाटत राहणं, येण्यासारखं काही राहिलं नाही असं वाटणं, हे नैराश्याचं लक्षण आहे. कशाला काय वाटत, तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या नजरेत तुम्ही बेस्ट राहा. आय एम अ बेस्ट, तुम्ही यू आर राईट, तुम्ही राईट आहात, आणि जे राईट नाही ते सुधारणा करून घ्या, विषय संपला. आणि प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेनं तुम्ही कार्यमग्न राहा, त्या दिशेनंच जगा. आणि लोकांचे प्रमाणपत्र घेत फिरू नका. त्याच्याकडे प्रमाणपत्र नसतील, ते स्वतःच्या नजरेत पडलेले असतील तर तुम्हाला काय प्रमाणपत्र देणार आहे? तेच उदास निराश असतील तर
त्यामुळे कोणाचे प्रमाणपत्र घेऊ नका. तुम्ही तुमचे प्रमाणपत्र घ्या ना. तुम्ही यू आर राईट, आय एम राईट. दुसऱ्यानी यू आर राईट म्हणण्यापेक्षा, तुम्ही बरोबर आहात म्हणून सांगण्यापेक्षा, तुम्हीच तुम्हाला सांगा ना तुम्ही काय काय राईट आहात ते. तुम्ही काय काय राईट आहात, कुठे कुठे राईट आहात, कसे कसे राईट आहात हे लिहून काढा आणि त्याच्यावर प्रेम करा. आणि ते जे जे राईट आहे, चांगलं आहे ते करत राहा. निराशा दूर होते, निराशेचे ढग दूर जातात. तर मित्र, कुठल्याही व्यापारातला असेल, व्यवसायात असेल, जे अपयश आलेलं असेल, एखादं प्रचंड कर्ज झाले, आता कर्जच फिटू शकत नाही असं वाटणं पण निराशेचं कारण आहे. पण तुम्हाला अमिताभ बच्चन साहेबांचं उदाहरण तुमच्यासमोर मी ठेवतो की त्यांनाही साठी ओलांडलेली होती, तेव्हा त्यांची कंपनी बुडाली आणि खूप त्यांचं नुकसान झालं. अशाही वेळी अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर येण्याची त्यांना वेळ आली, तरी छोट्या पडद्यावर कोण बनेगा करोडपतीसारखं काम करून, ते अँकरिंग करून त्यांनी पुन्हा एकदा आपलं इश्यू निर्माण केलेलं आहे, पुन्हा एकदा ग्रीप घेतलेली. म्हणून यू टर्न युअर टर्निंग पॉईंट. मित्र, तुम्ही वळा, तुमचं आयुष्य वळण घेते. त्यामुळं आता काहीच नवं, मन पोखरून टाकून देऊ नका. लक्षात आलं? आणि जर असं झालं तर मग काय होते, दुष्परिणाम खूप भोगावे लागतात. मग नैराश्य हे नकारात्मकता प्रचंड वाढते मग मला आयुष्यात. मग नकारात्मक विचार होतात, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पनेनं घेरून टाकतात आणि सर्वत्र दिवसा अंधार दिसायला लागते. हे टाळण्यासाठी तुम्हाला काही उपाय पुढे सांगणार आहे मित्र. झोपेची समस्या निर्माण होते, झोप कमी होते, कधी कधी झोपूनच राहतात माणसं मग निराश झालेले. असं दोन्ही घडते, झोप जास्त होते किंवा झोप कमी होते. अशक्तपणा जाणवते, मन लागत नाही, अशक्तपणा जाणवते निराश उदास झालेल्या माणसाला. ऊर्जाच नाही वाटते शरीरामध्ये. ऊर्जा, तुम्ही ऑक्सिजन घ्या जास्तीत जास्त, प्राणायाम करा, चांगल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला जा, पोहायला जा, छानपैकी आनंदात राहा आणि गाणं गुणगुणायला शिका. संगीताचा आस्वाद घ्या, गाणं गुणगुणायला शिका. प्रेरणादायी कविता ऐका, वाचा, सांगा. त्याच्यातून तुमची मानसिकता या नैराश्यातून दूर व्हायला मदत होते. तुमच्यामध्ये मग नैराश झाला तर एकाग्रता राहतच नाही. म्हणजे मुलं निराश झालेलं असतात ना, नापासामुळे वगैरे, त्यांच्या अभ्यासात मन लागत नाही. आताही होत नाही असं वाटते त्यांना, काही नव्हतं, आता काही खरं दिसणं आलंय असं वाटत राहते. आणि ते मग त्यांची अभ्यासात एकाग्रता वाढत नाही. अभ्यासात एकाग्रता नसलं की अभ्यास होत नाही. अभ्यास नाही झालं की पुन्हा नापास होतात. त्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये घटक चाचणी वगैरे, त्यांच्या ज्या महिन्याला परीक्षा, 8 दिवसाला परीक्षा, टेस्ट असतात, त्याच्यामध्ये ते नापास व्हायला लागतात किंवा कमी मार्क पडायला लागतात. मग आता आपल्या आयुष्यात पुन्हा तेच दुःख येणार आहे असं त्यांना वाटतं की मग ती निराश. नाही मित्रांनो, तुमच्या क्षमतेचा, तुमच्या कौशल्याचा, तुमच्या शहाणपणाचा एकाग्रपणे पूर्ण वेळ त्या ध्येयावर एकाग्र व्हा. एक गोष्ट एकदा जर लक्षात आली नाही तर ती 1000दा वाचा, तुमच्या लक्षात येते. तुमच्या मेंदूत असलेले सेरोटोनिन आणि डोपामाइन हे जे काही, यामध्ये जर असंतुलन घडलं तरी नैराश्य येते. आणि हे येऊ नये, या डोपामाइन आणि सेरोटोनिन याचं हे रसायन जे आहे आतलं, ते उत्तम राहण्याचे अनेक मार्ग आहेत. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. हा व्हिडिओ आता आपण नैराश्याच्या अनुषंगानं सांगत आहोत. पुढचं एक महत्त्वाचं, हे नैराश्य जर तुम्हाला वाढलं तर तुम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास डळमळीत होऊन जातो. आत्मविश्वासच राहत नाही, कशातच आता आत्मविश्वास राहत नाही. यश मिळू शकतो श्री म्हटलं तरी तो म्हणतो आता काही शक्य नाही, आता काहीच नव्हतं. म्हणजे हातपाय गाळून बसणं आणि मनानं गरबगडीत होणं हे नैराश्याचे लक्षण आहे. म्हणून अशा वेळी मित्र, समोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, डॉक्टरांची भेट घ्या, औषधोपचार करून घ्या, काही थेरपी असतात त्यांच्याकडे त्याचा उपयोग करून घ्या.
आणि स्वतःची काळजी घ्या, व्यायाम, लक्ष पुरे. फार लोकांची काळजी करत बसू नका. ह्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. आता तुम्हीच मानसिकदृष्ट्या बिमार आहात. नैराश्यानं घेरलेला माणूस म्हणजे थोड्या का प्रमाणात असणं मानसिकदृष्ट्या तो बिमारच आहे ना. तर तो सध्या तुम्ही त्याच्यातून बाहेर या ना अगोदर, मग तुम्ही जगाची चिंता पुन्हा करता येईल. पण आता स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतः व्यायाम करा, ध्यान करा, प्राणायाम करा, उत्तम आहार घ्या, सकारात्मक वाचन करा, चांगलं तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल अशा व्यक्तीसोबत बोला. जे तुम्हाला डिस्टर्ब करतात, तुम्हाला टॉर्चर करतात, अशा लोकांपासून या नैराश्याच्या काळात, म्हणजे नाजूक अवस्था असते, या काळामध्ये थोडं अशा लोकांपासून दूर राहिलं तर अधिक चांगलं राहील. एखादा छंद जोपासा, समविचारी मित्रांच्या सहवासात राहा, त्यांच्यासोबत खेळा, बागडा आणि एक भावनिक आधार देणारी माणसं शोधा तुम्हाला आणि त्यांचा आधार घ्या. परंतु परावलंबी राहू नका. त्यांचा आधार मिळाला तरी स्वतः आधार मी द्यायला सक्षम आहे असा विचार करा. मिळालं तरी ओके, नाही मिळालं तरी ओके असा विचार करा. पण भावनिक आधार देणारी माणसं शोधा. आहेत, तुम्हाला आयुष्यामध्ये मिळतात. कुटुंबातील सदस्य असतील, मित्र असतील, एखादा गुरु असू शकते, किंवा तुम्हाला काही अडचण असेल, नैराश वगैरे झाला असाल आणि काही समुपचार तुमच्याला जर खरंच गायडन्स लागत असेल, कोणी मिळत नसेल तुम्हाला, तर मला तुम्ही वेळ घेऊन तुम्ही माझ्याकडूनही मार्गदर्शन घेऊ शकता. मी अनेक विद्यार्थ्यांना याच्यातून बाहेर काढलेलं आहे. सकारात्मक स्वयंसूचना स्वतःला देत चला. स्वतःला आपण तुम्ही चांगले आहात आणि चांगले घडणारच आहे अशा पद्धतीच्या तुमच्या सूचना तुमच्या मनाला जर दिलात, तुमच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित केलात, तर तुम्ही त्यातून बाहेर यायला मदत होईल. आणि आता एक लक्षात ठेवा की कोणाला काही चांगलं सांगणार असाल, चांगलं बोलणार असाल, चांगलं काही कृती करत असाल, तर त्याच्याकडून आशा ठेवू नका. म्हणजे की बाबा त्यानं दिलाच पाहिजे. काही गोष्टी ह्या निरपेक्ष आशा न ठेवता करायचं असतात आणि त्याला आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी जो आनंद मिळतो, करतानाच आनंद घ्या. एखाद्याला दान करायचं आहे, ते दान देतानाच आनंद घ्या. एखाद्याला मदत करायला मला मिळायलंय, परोपकार पुण्य, तुकोबारायाने म्हटलेलं आहे, परोपकार पुण्य परपीडा पाप. परोपकार करणे हे पुण्य आहे आणि हे पुण्य मला मिळत आहे, हाच भाव तेव्हा देतानाच पुण्य मिळालं असं समजा. म्हणजे पुन्हा तुम्ही निराश व्हायचे, तुमच्यावर वेळ येणार नाही. कोणीतरी मग परत दिलंच नाही, मग आता कोणालाच काही द्यायचं नाही, असं काही नाही. पण काही गोष्टी या परतीची अपेक्षा करायचं नसतं. आणि काही गोष्टी तुम्ही जे कष्ट करता, तुम्ही रोज रोज एका पावलाने यशाच्या जवळ जात आहात, म्हणजे तिथं अपेक्षा करा आणि तिथं यश येणारच आहे तुम्हाला. ओके मित्रो, तुम्हाला हे व्याख्यान जसं कसं वाटलं काय नाही ते मला कळवा. माझा नंबरही काय अडचण असेल तर मी तुम्हाला देतो. वेळ घेऊन माझ्याशी डिस्कस करू शकता. 9767704604 प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे संपर्क करू शकता. फक्त मात्र वेळ घेऊन करा. धन्यवाद.